आज तारीख 17/11/2025 रात्रीचे 1:30 ते 2च्या दरम्यान मी वाशी मनपा हॉस्पिटल येथे माझ्या मित्राला घेऊन आलो, कारण त्यांनी रॅट पॉयझन पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तर आम्ही त्यांना वाशी हॉस्पिटलला दाखल केलं. त्या क्षणी डॉक्टरांनी आम्हाला असं कळवलं की इकडे त्यांना आयसीयूची गरज आहे, इकडे आयसीयूचा बेड अवेलेबल आमच्याकडे नाही आहे. आम्ही त्यांना म्हणलं की सर काही पण करा, प्रयत्न करा. ते बोलले की एक काम करा, तुम्ही सीएम सरांना भेटा. आम्ही त्यांच्याकडे गेलो. सीएम सरांना मी आवाज दिला, ते तिकडे दाखल नव्हते. आम्ही त्यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला. आम्ही सापला पण सर कुठे आहे, त्यांनी बोलले की इथे नाही आहे, ते 5 मिनिटं थांबा. तर ते त्यांच्या बाजूला म्हणजे टेबलच्या बाजूला एक रूम आहे, त्याच्या ते आतमध्ये झोपले होते. आम्ही त्यांना आवाज दिला, ते झोपेचा मोड झाला, ते आले डायरेक्टली. त्याने उद्धटपणे मला बोललं काय झालं बोल. सर म्हणलं एक फोन आहे, तुम्ही बोला, मला बेडची गरज आहे. फोन घेणार नाही, बेड अवेलेबल नाही आहे, तू इथून निघ. त्यांनी ह्या भाषेत त्यांनी मला वार्ता केली. लगेच मी आमचे जे सर आहेत सिद्धाराम शिलवंतजी, म्हणजे शिवसेना उपशहर प्रमुख सिद्धाराम शिलवंतजी, त्यांना मी फोन केला. त्यांनी सांगितलं की सर असं इथे घडलेलं आहे प्रकरण. ते मला वाटतं काही ते 10 ते 15 मिनिटांमध्ये ते आले. जसे की आपले त्यांच्यासोबत आले होते महेशजी खोटेवाले सर, सिद्धाराम शिलवंत सर, हे आले. त्यांनी त्यांच्याशी वार्ता केली. तर त्यांनी डॉक्टरांनी विखे पाटील साहेबांनी त्यांच्याशी पण उद्धटपणे वार्ता केली की तुम्ही कोण, तुमचा काय संबंध, आमच्याकडे बेड अवेलेबल नाही, आम्ही देणार नाही, काय करायचं करून घ्या. आपण बोलत. तिथे शासकीय प्रशासनाचे अधिकारी होते, त्यांचा स्टाफ होता, तिथले वार्डातले ते सर्वजण होते. त्यांना तुम्ही विचारू शकता सर. त्यांनी अवघ्या 10 ते 5 मिनिटांमध्ये त्यांनी इतकं बेशिस्तपणे वागणूक आमच्यासोबत केलेली आहे. तिथे सीसीटीव्हीमध्ये आलेले आहे पूर्ण. परत ना सर आमचे जे आले होते लोकप्रतिनिधी महेशजी कोटेवाले व सिद्धाराम शिलवंतजी, त्यांनी फोन केला राजेश म्हात्रे सरांना, जे इथले आता सध्याचे आरएमओ वगैरे आहेत, त्यांना फोन केला. त्यांनी बेड अवेलेबल करून त्यांची विनंती केली. त्यांचा फोन सीएमओ सरांना आला. 5 मिनिटांमध्ये त्यांनी बेड अवेलेबल केलं. आमच्या पेशंटला तिकडे दाखल केलं, ट्रीटमेंट चालू केली. सर मला इतकंच म्हणायचं आहे, जर आम्ही सामान्य नागरिक येतो, आम्हाला बेड अवेलेबल नाही आहे, जर कुठला लोकप्रतिनिधी आला त्यांना तुम्ही बेड अवेलेबल करून देता, म्हणजे आमचं काय जीवन नाही आहे का, त्यांचं जीवन आहे का, म्हणजे आम्ही जगायचं की नाही जगायचं. मला इतकंच महाराष्ट्र शासनाकडून विनंती आहे, काही पण करा सर, कायदेशीर कारवाई करा. जे असेल ते सीएमओ सर, विखे पाटील सर यांच्याशी जे असेल तुमच्यापर्यंत तुम्ही आम्हाला सहकार्य करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.